देऊळ बंद 2 पिक्चर जो आहे तो सध्या खूप गाजत आहे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जवळपास 75 कोटी रुपये गल्ला या चित्रपटाने जमा केलेला आहे. आपल्यासोबत निर्माते दिग्दर्शक आलेले अमरावतीमध्ये, त्यांच्याशी बोलूया. अतिशय डोळ्यात पाणी काढणारा हा पिक्चर आहे. स्वतः स्वामी समर्थ शेतकऱ्याच्या वेशभूषामध्ये येऊन जेव्हा पहिल्यांदा येतात टमाटेचं एक कॅरेट घेऊन, ट्रक म्हणजे वाहन घेऊन, तर 1 रुपया किलोसुद्धा भेटत नाही. तर जी व्यथा आहे ती मांडलेली या विचारामध्ये काय हो 1 रुपया काय, कधी कधी 25 पैसे 20 पैशावर भाव येतो. म्हणून तर शेतकरी टमाटे फेकून देतो ना रस्त्यावर. तो म्हणतो कुणाला तरी 5 पैशांनी 10 पैशांनी देण्यापेक्षा मी फेकलेला बरा. त्यालाच तर आपण लाल चिखल म्हणतो ना. हां, त्यामुळं ही खरी परिस्थिती त्या सिनेमातून आणण्याचा माझा प्रयत्न होता. त्यासाठी मी अनेक गोष्टींवर टीका केली, सिस्टीममधल्या सगळीकडच्याच, कारण पर्याय नव्हता. शेतकऱ्याचा प्रश्न जास्त मोठा होता आणि आता स्वामी समर्थ हे देवाचं प्रतीक म्हणून घेतलं आहे. देवानं शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेती केल्याशिवाय आता गत्यंतर नाही, हा मुख्य गाभा होता या विषयाचा. याच्यामध्ये काही टीका झाली का शेतकरी आणि स्वामी समर्थाला नाही नाही नाही, अशी कुठली टीका झाली असती तर सिनेमा 75-80 कोटीवर गेलाच नसता. हां, टीका हे बघ लक्षात ठेवा, इथं काय रे, या देशात टीका कुठल्याही गोष्टीवर होती, पण टीकेला घाबरून जर काम करायचं थांबवलं तर कामं होतील का? आपण आपलं काम करत राहायचं. आपलं काम एकच आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, विषय संपला. विदर्भामध्ये सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. आज तर तुम्ही पहिल्यांदा विदर्भामध्ये आलेले आहे. काय आवाहन कराल तुम्ही विदर्भाच्या शेतकऱ्यांना? मी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगेल, तुम्ही देऊळ बंद बघा. एक लक्षात ठेवा, संकट अडचणी आल्या नाहीत अशी कुठली पिढी नाही. आपल्या बापदाद्यांना काही शेती करताना संकट अडचणी आल्या नव्हत्या का? बरोबर की नाही? आल्या होत्या, पण त्याच्यावर मात करून ते जगले म्हणून आपण जन्माला आलो ना. जर प्रत्येक पिढीने असाच विचार केला तर येणाऱ्या पिढी जन्माला येतील का? अडचणी प्रत्येक वेळी आहेत, अडचणी प्रत्येक वेळी आहेत. त्याच्यावर मात करून उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. आज अडचण आहे रे, पण काय घ्या, उद्याची सकाळ काहीतरी वेगळंच घेऊन आपल्या आयुष्यात येणार असेल. त्यामुळे आत्महत्या हे सोल्युशन नाही, हे सोल्युशन नाही शेतीवरचं. आत्महत्या ही पळवाट आहे. आपण अजिबात त्यात अडकलं नाही पाहिजे. आत्महत्या टाळलीच पाहिजे. कारण काय होतं, आत्महत्या केल्याने, तुम्ही आत्महत्या केल्याने बाकी जगात कुणालाच फरक पडत नाही. पडतो तुमच्या बायकोला, तुमच्या पोरांना, तुमच्या आईबापाला, तुमच्या गोठ्यातल्या जनावरांना. त्यामुळे तुमच्या आत्महत्यांनी एवढ्याच लोकांना दुःख होतं, बाकी जगाला रामकृष्ण हे आले गेले त्यावेळेनं जग का ओसची पडले, असं आपण भारत आंब्यांनी म्हटलेलं आहे कवितेत. पण या पिक्चरमध्ये पाहताना जर अख्खं कुटुंब गेलं ना तरी त्याच्या डोळ्यात पाणी येते. म्हणजे हे कसं इतकं हे केलेलं आहे? काय अडचणी आल्या का तुम्हाला? संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षक रडतोय अक्षरशः सिनेमा पाहताना, हसतोय, इमोशनल होतोय आणि जाताना काहीतरी घेऊन जातोय. ज्या ज्या माणसाच्या मनात थोडा जरी नकारात्मक विचार असेल, निगेटिव्ह, की बाबा माझ्या आयुष्यात काहीच होत नाही, मला एवढी संकट येत आहेत, केवढ्या अडचणी येतात, मी काय करू, त्यांनी देऊळ बंद भाग 2 बघा. तुम्हाला नक्कीच जगण्याची प्रेरणा मिळणार. असं काहीतरी नवं मिळणार की तुम्ही दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्हलीच उठणार आणि कामाला लागणार. सोबत देऊळ बंद 2चे निर्माते आहे वाणी, आपण त्यांच्याशी बोलूया. खूप चांगला गल्ला कमवला आहे. आता याच्यामधून काही तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही करणार आहात का, जे पैसे मिळतील पिक्चर? नाही, मी पहिलेच डिक्लेअर केलं होतं की याच्यातनं मला जो नफा मिळणार आहे, म्हणजे माझ्या मुलीची आणि माझ्या बायकोची इच्छा होती की मुलांचं शिक्षण होतं पण मुलींचं होत नाही. तर याच्यासाठी हा जो नफा मिळणार आहे, हा सर्वचा सर्व पैसा मी शेतकऱ्यांच्या मुलींच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहे. अजून समस्या भरपूर आहे शेतकऱ्यांना, पण सर्वात मोठी समस्या ही आहेच मुलींच्या शिक्षणाची. पण अजून काही समस्या तुम्हाला जाणवले का? कारण तुम्ही आता विदर्भात आले. नाही, आता कसं आहे, प्रत्येक एरियाचा हा असतो. इथं आता समजा उन्हाळा भरपूर आहे,
प्रत्येक भागातल्या समस्या वेगळ्या आहेत. त्या समस्येवर आता म्हणून तर आम्ही हा तोडगा काढला की शेतकऱ्यांची आत्महत्या कशी रोखण्यासाठी येईल. म्हणून प्रवीणजींचा आणि आमचा अट्टास होता की एक काहीतरी समाजाला आपण दिलं पाहिजे आणि ते दिलं तर त्याच्यातनं प्रबोधन लवकर होतं सिनेमाच्या माध्यमातून. म्हणून आमचे मेन शिक्षणावर का माहिती आहे का? आता तुम्ही म्हणाल तुम्ही शेतकऱ्याच्या पोराला टू व्हीलर द्या किंवा त्याला ट्रॅक्टर द्या, ह्यानी फरक थोडीच पडणार आहे. शिक्षण एकमेव गोष्ट आहे ज्याने फरक पडणार आहे. यांच्या निर्णय कसं वाटते तुम्हाला? नाही, म्हणून तर मला हा निर्माता आजवरचा मराठी चित्रपट सृष्टीतला सर्वश्रेष्ठ निर्माता वाटतोय. इथं 1-1 रुपया आणि 10,000 रुपयासाठी लोक मरतायत. अशा ठिकाणी बरं एवढा कोट्यवधी रुपये मिळालेत म्हणून नाही त्यांनी डिक्लेअर केलं. त्यांनी सिनेमा रिलीज व्हायच्या आधीच डिक्लेअर केलं आहे. त्यांना माहिती नव्हतं 2 रुपये मिळणार आहेत का 10 रुपये मिळणार आहेत का 10 कोटी मिळणार आहेत. त्यांना कुठं माहिती होतं? त्यांनी आधीच सांगितलं होतं आणि त्या शब्दावर ते ठाम आहेत. जयका फाउंडेशनच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणापर्यंत ते पैसे देणार आहेत आणि ते शिक्षणच त्या शेतकऱ्याच्या घराची परिस्थिती बदलणार आहे. एकदा शिक्षण झालं की परिस्थिती बदललीच म्हणून समजा. हे होते देऊळ बंद 2चे निर्माते निर्देशक ज्यांनी एबीपी माझाची खास बातचीत केली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.